नवोदय जमीन मी विकास कडलक आपण पाहतो थेट लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि आज लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपल्यासोबत आहोत. नागपूर हिवाळी अधिवेशन चालू असल्याने आपल्या पिंपरीचे आमदार आणि आत्ताचे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आपल्यासोबत आहेत आणि थेट आपण जाणून घेऊयात की सध्या ते पीठासनावरती काम करत असताना अनेक मुद्दे त्यांच्या नजरेसमोरून जातात आणि आंबेडकरी चेहरा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव परिचित लोकांना होत आहे. तरी सध्याच्या आज 5वा दिवस आहे. कोणते कोणते मुद्दे सदनामध्ये घेतले गेलेत, कुठल्या मुद्द्यावरती जास्त चर्चा झाली आणि कोणत्या मुद्द्यासाठी जास्त प्रयत्न केले गेलेत, असे कोणते मुद्दे आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. अण्णा जय भीम. जय भीम. सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी आज नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यान माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. काय सांगाल की सध्या 5वा दिवस आहे, सदनामध्ये हाऊसमध्ये असे कोणते मुद्दे चर्चेत आलेले आहेत की ज्याच्यावरती सध्या अंमल करण्यासाठी आणि कोणते मुद्दे असे आहेत की ज्याच्यावरती चर्चा झाली पण मात्र ते मुद्दे पूर्ण होणार नाहीत किंवा निर्णय पूर्ण होणार नाहीत? तसं बघितलं तर नागपूरचं अधिवेशन या टायमाला खूप कमी दिवसाचं होत असताना 7 ते 8च दिवसाचं अधिवेशन आहे. ह्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा, कापूस उत्पादकांचा, रोजगारांचा, विविध प्रश्नावरती सर्व मंत्रीगण असतील, विरोधी पक्षातील सर्व आमदार साहेब असतील, त्या सर्वांनी बरीच चर्चा केली आणि बऱ्याच प्रश्न मार्गी लागले असं मला वाटतं. आणि नेमका असा कोणता मुद्दा आहे की जो तुम्हाला भावला? आणि आता सध्या तुम्ही आंबेडकरी चेहरा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये परिचित होतात आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी कानाकोपऱ्यातून आज तुम्हाला बोलवलं जातं आहे. सदनामध्ये असे कोणते मुद्दे आहेत की जे आंबेडकरी समाजाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून हातभार लागतो आहे? तसं बघितलं तर महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्षपद मला हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशाला दिलेले संविधान आहे, त्या संविधानाच्याच आधारे आज मी एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना विशेष करून आंबेडकरी चळवळीचे प्रश्न असतील, विशेष करून समाजाच्या अनेक प्रश्न असतील की ओबीसी संघटना असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ह्या प्रश्नाचा बऱ्याच ठिकाणी ओघ झालेला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या निवेदनाद्वारे बरेच प्रश्न सुटतील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि मी एक अंतिम प्रश्न तुम्हाला घेतो की सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना असे बाबासाहेबांची अशी कोणती ठिकाणं आहेत की जिथं तुम्ही गेलात, स्वतः पाहिलेत आणि त्याच्यावरती अंमलबजावणी केलीत, काही प्रकार रखडलेले आहेत तर त्याच्याकडे लक्ष घेतलं, अशी कोणती ठिकाणं आहेत की जिथं तुम्ही आता सध्या महाराष्ट्रामध्ये फिरलात? सर्वप्रथम मी पद स्वीकारल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू मिलचं जे राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी होणार आहे, खऱ्या अर्थाने त्या स्मारकामध्ये जो बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे, तो पुतळा दिल्ली या ठिकाणी राम सुतार म्हणून सुप्रसिद्ध असे ते मूर्तिकार आहेत, त्या मूर्तिकारांच्या ठिकाणी म्हणजे दिल्ली या ठिकाणी जात असताना स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, ज्यांनी ते काम त्या ठिकाणी करतात त्या कंपनीचे सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन मी दिल्ली या ठिकाणी तो दौरा काढला. आणि माझा असा अंदाज आहे, आता कालच 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की पुढच्या वर्षी 6 डिसेंबरच्या पूर्वीच बाबासाहेबांच्या स्मारकाचं उद्घाटन केले जाईल. विशेषतः करून स्मारक आणि चैत्यभूमी ह्या ठिकाणी 600 ते 500 मीटरचा रस्ता आहे, तो रस्त्याचं कामाची पण मागणी माझ्याकडनं प्रामुख्याने झालेली आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील भूषण गागरांनी त्यांच्या सर्व अधिकाऱ्यासोबत त्या ठिकाणी मी मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये हा निर्णय होईल असं मला वाटतं. अच्छा, आत्ताच आपण पाहिले की आपल्यासोबत होते अण्णा बनसोडे आणि आपण थेट पाहणार आहोत की हे पूर्ण संसद आणि पूर्ण हाऊसचा कारभार झाल्यानंतर आपण त्यांच्याशी शेवट एक चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की पूर्ण ह्या प्रक्रियेमध्ये कोणते निर्णय घेतले गेले, कोणत्या निर्णयावरची अंमलबजावणी झाली, कोणत्या निर्णयाच्या लक्षवेधी झाल्या, हे आपण थेट हे पूर्ण अधिवेशन झाल्यानंतर एक थेट त्यांच्याशी एक मुलाखत घेऊन आपण ते सर्व प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. तोच मी या ठिकाणी संपतो. मी विकास कडलक, कॅमेरामॅन जीवनेसह लॉर्ड बुद्धा टीव्ही. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.